जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलो आहोत अलिबाग आणि मुरुड यांच्या सीमेवर असणारा किल्ले कोर्लेई किल्ला पाहण्यासाठी। या किल्ल्याला कोर्लेई मोरो कॅसल किंवा कॅसल कर्ल्यू असंही म्हटलं जातं। किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत। जर तुम्ही दीपगृहावरून पायऱ्यांचा मार्ग अवलंबला तर समुद्राच्या बाजूने एका लांब सडक रस्त्यावरून तुम्ही पायऱ्यांजवळ पोहोचता। अत्यंत अरुंद अशा या पायऱ्या तुम्हाला किल्ल्याच्या बाह्य तटबंदीत असलेल्या छोटेखानी दरवाजाजवळ घेऊन जातात। तिथून प्रवेश केला तर तब्बल 5 दरवाजे ओलांडून आपण मुख्य किल्ल्याजवळ पोहोचतो। मोक्याच्या जागी असलेल्या या किल्ल्याद्वारे पोर्तुगीजांनी कोर्लेईपासून वसईपर्यंतच्या आपल्या प्रांताचे रक्षण केले। पोर्तुगीज व्यापाराचा पुरावा कोर्लेई खेड्यांच्या रहिवाशांच्या लुसो इंडियन पोर्तुगीज क्रिओल या वेगळ्या बोलीमध्ये दिसून येतो। कुंडलिका नदीच्या मुखाशी असलेल्या एका भूशिरावर जवळपास 100 मीटर उंच टेकडी आहे आणि या टेकडीवर हा किल्ला आहे। किल्ला अगदी अरुंद आहे, मात्र लांबीने बराच आहे। निमुळता होत गेला असला तर किल्ल्यामध्ये अनेक बांधकामं अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहेत। किल्ल्याच्या या उत्तर टोकाला बुरुजांची मालिका आणि समुद्राकडे उघडणारे हे दार आहे। या दोन भागांना दगडी तटबंदी जोडते, जी बालेकिल्ला ते समुद्र अशी 6 भागांमध्ये उतरत गेली आहे। या बाजूने मुख्य द्वाराकडे जात असताना तुम्हाला ठिकठिकाणी अशी काही बांधकामं दिसतील। जलदुर्गांची खासियत असते त्यांची भक्कम तटबंदी। कोर्लेई किल्ल्यावरही हे बघायला मिळतं। दोन्ही बाजूने रुंद असलेली ही वाट भक्कम तटबंदीने बांधून काढलेली दिसते। किल्ल्याच्या उतरत्या सोंडेवर टेहळणी बुरुज आहे। समुद्र मार्गाने येणाऱ्या शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी या बुरुजांचा वापर होत असे। किल्ल्यावर तटबंदीमध्ये मध्ये मध्ये मोठमोठ्या तोफाही आहेत। या ठिकाणावरून आपण पलीकडे पाहिलं तर खाडीच्या पलीकडे, आता या गोप्रोमध्ये कदाचित व्यवस्थित दिसत नसेल, परंतु पलीकडच्या बाजूला आहे तो रेवदंडा किल्ला। या किल्ल्यावरील कमानी इतर किल्ल्यांवरील कमानीपेक्षा अगदीच वेगळ्या आहेत। अर्धगोलाकार कमानीचा आकार पाहता निजामशाही काळात हे बांधकाम झालं असावं असा भास होतो। किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आल्यानंतर याच्यावर काही बांधकामं झालेली आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये हे शंकराचं मंदिर असेल, छोटासा नंदी असेल, अशी छोटी छोटी बांधकामं नंतरच्या काळात झालेली दिसतात। गडावर येण्यासाठी जर आपण गावाचा मार्ग निवडला तर काही पायऱ्या आणि पायवाटेच्या सहाय्याने आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो। त्याचं बांधकाम अतिशय दणकट आहे। शिवाय मुख्य द्वारावरच पोर्तुगीज भाषेत शिलालेख आढळतो, ज्यावर लिहिलेलं आहे, किल्ल्यात प्रवेश करण्याआधी लढा द्यावा लागेल।
या किल्ल्यावर एक चर्च देखील बांधण्यात आलेला आहे. उत्तराभिमुख असलेल्या या चर्चची डागडुजी पुरातत्व खात्याने केलेली दिसते. चर्चच्या भिंती अजूनही सुस्थितीत आणि सुंदर आहेत. एकंदरीत बांधकाम पाहता त्या काळात हे चर्च किती भव्य असेल याचा अंदाज येतो. चर्चच्या मागे गेल्यावर दरवाजा लागतो. तो ओलांडून पंचकोनी बुरुजाला वळसा मारून किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर आपण पोहोचतो. निजामशहा आणि पोर्तुगीजांची या परिसरात भयानक लढाई झाली. निजामशहाचं हुसैनी नावाचं गलबत मक्केवरून येत होतं. ते पोर्तुगीजांनी बुडवलं. म्हणून निजामशहाचा त्यांच्यावर राग होता. त्यांनी या काळात रेवदंडाच्या परिसरात पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडलं. पण हार मानतील ते पोर्तुगीज कसले? त्यांनी रेवदंडा बंदरामध्ये बेसावध निजामशहाच्या सैनिकांवर हल्ला केला. फक्त 400 पोर्तुगीजांनी 1200 निजामशहाच्या सैन्याचा खात्मा केला. इतिहासाची साक्ष देणारी ही भली मोठी अजस्र तोफ या गाड्यावर आजही या बुरुजावर दिमाखात उभी आहे. कोर्ले किल्ला 1739 मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पेशव्यांचे सरदार चिमाजी आप्पा यांच्या मोहिमेदरम्यान सुभानजी मानकर यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आणला.